स्पीडअप करा थोडंसं. सुमिता 11 वाकुटे आपण सेशन लगेच लावायचं आहे. दुसऱ्या बाजूला सलामी जोडी तयार राहायचं. लगेचच सामना सुरू होतं करायचं आहे. पंच आपल्यास विनंती आहे की लगेच सामना स्टार्ट करा. अजूनही भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आपण एका दिवसामध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. सामना 3 षटकांचा असेल. टायमर सेट केला गेलाय बरोबर. घड्याळात बरोबर 3:24 झालेत. आपणास विनंती आहे की 15 मिनिटाचा कालावधी आहे. सुमिता 11 वाकुटे खुर्द या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि बॉलिंगसाठी सज्ज झालाय. सचिन सलामीवीर. स्ट्रायकिंगला बबलू पाटील. नॉन स्ट्रायकिंगला साहिल. मॅच स्टार्ट. मॅच ऑन. पहिला बॉल. सचिन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल या मॅच मधील. व पहिला बॉल सबमन डिलिव्हरी टप्प्यापर्यंत खाली राहिला आहे. डॉट बॉल. सरप्राईज केले बॅटरला. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली केली सचिनने. सामना 3 षटकांचा आहे हा. व चांगला फटका बॉलला भिरकावलाय आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिडी विकेट दोन्ही बॅटर मध्ये. 2 धावाने खातं ओपन केलंय. बॉलर तयार. सचिन ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. तिसरा बॉल. ओ डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावपळक होते ऍड होईल. टीमची धावसंख्या आता झाली आहे 3. हो सरप्राईज केलंय. अगदी गोल्डन स्पॉटवर बॉल पिचिंग झाला आणि त्यानंतर राईज झालाय. डॉट बॉल. खेळपट्टी आता रंग दाखवते आहे. सचिनला साथ देते खेळपट्टी. 3 चेंडू झालेत. 3 धावा झालेत. सचिन पुन्हा एकदा तयार. व बॅकफूट टाऊन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज. विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या स्थिर 3. व चांगला फटका बॉलला भिरकावलाय आणि फिल्डर आहे थोडस प्लंबिंग. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाली आहे 4. संत सुरुवात. संत आणि सावध सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी होता. स्ट्राईक मिळाली नव्हती बॅटर साहिलला. मागील मॅचचा हिरो ठरलाय तो साहिल. लेफ्टी बॅटर आहे. पहिले षटक मॅन्डरी पॉवर प्ले. इनफिल्डच्या बाहेर 2 फिल्डर. फिल्डिंग सेटअप बघितलं लेफ्टी बॅटरसाठी. एक लॉंग ऑनला. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मध्ये घेतलाय. इनफिल्डचा विचार केला तर शॉर्ट स्क्वेअर लेग. मिड ऑन. त्यानंतर ऑफ साईडला बघितलं तर मिड ऑफ. कव्हर आणि कव्हर पॉइंट. चांगला फटका ऑन साईडला. झेलची संधी. हो जवळपास झेल घेतलाच होता इथे. शेवटच्या क्षणी बॉल निसटला आणि धावसंख्या आता झाली आहे ती 5. कॅच ड्रॉप झाली आहे. चांगले प्रयत्न केले होते. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकागेर योद्धा 11 पनुप्रे या टीमची धावसंख्या 5. जय सियाराम. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचारी संस्थान अंतर्गत आज कोपरी गाव
महानगरपालिका शाळेमध्ये रक्तदान महाशिबिर संपन्न होत आहे. तरी सर्व क्रिकेट रसिक प्रेमींना आव्हान करतो की आपण या रक्तदान महाकुंभामध्ये सहभागी व्हायचं आहे. हे रक्तदान शिबिर जे आहे ते 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. ठिकाण महानगरपालिका शाळा कोपरी गाव या ठिकाणी हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. रक्तदान हे एक सामाजिक बांधिलकी आहे. या रक्तदान शिबिरामुळे आपल्या अनामिया सिल्के थॅल्सिया या पेशंटला आपण रक्ताचा पुरवठा करतो आणि हे रक्तदान शिबिर आहे ते SPTC अंतर्गत असल्यामुळं आपण एक कोणाचा तरी प्राण वाचू शकणार आहे. तरी सर्व क्रिकेट रसिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हायचे. ठिकाण महानगरपालिका शाळेमध्ये कोपरी गाव या ठिकाणी हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान जीवनदान. थँक्यू. रक्तदान हेच ज्येष्ठ दान म्हटलं तर खरंच रक्तदानासारखं दुसरं दान नाही आहे. आपण रक्तदान केलं म्हणजे दुसऱ्या एखाद्याचे प्राण वाचवू शकतो आपण. व चांगला फटका बॉल हवेत. बॉल खाली फिल्डर आहे पण कॅच ड्रॉप. 2 धावा इथे धावून काढल्यात आणि धावसंख्या आता झाली आहे 8. बॉलिंग मार्कवर सज्जला दीपक. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 8 धावा झालेत. साहिल आणि बबलू. व चांगला फटका. यावेळी बॉल बाहेर. बॉल जाईल सीमारेषे बाहेर आला इथे. बबलू पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. धावफलक थोडं थांबलं होतं ते कुठेतरी आता चालू ठेवलंय. टीमची धावसंख्या आता झाली आहे 14-14. षटकार 14 धावा झालेत. 3 बॉल झालेत. बॉलर तयार दीपक. 4था बॉल. हा देखील बॉल हवेत. यावेळी संधी आहे भरपूर हवेत आहे आणि ते मिस जजमेंट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या आता झाले 16 रन 16. दोन कॅच सुटलेत. 16 रन झालेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. सेकंड ओव्हर मधील पहिला डाव इथे सुरू आहे. व चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि ते फलंदाज बाद. मिस कॉलिंग. कम्युनिकेशन नव्हतं. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये यस नो वेट हे 3 शब्द महत्वाचे आहे. कम्युनिकेशन गॅप राहिलं होतं आणि त्यामुळे ते रनआउट झालाय साहिल. धावसंख्या आता झाली 17. 17वर पहिला धक्का बसलाय योद्धा 11 पणुप्रे या टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता या दुसऱ्या ओव्हर मधील. 17 धावा. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये चाललाय आता नेताजी. सतरा धावा. नेताजी स्ट्रायकिंग एंडला. तो स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं आहे. शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे त्याच्या विरोधात खरेश्वर 11 चिंचवाडी. 2 टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकपर्यंत टॉस होईल. शेवटचा बॉल व चांगला फटका. मिड विकेटचा फिल्डर थोडसे मिस फिल्डिंग. बॅकअप आहे ते सिंगर घेतली आणि धावसंख्या आता झाली 18. षटक संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 9ची सराई राखत
योद्धा 11 पनुप्रे या टीमने एका विकेटच्या मोबदल्यात 18 धावा केल्या आहेत. 2 ओव्हर नंतर 18 धावा करावी लागतील. धावगतीला वेग द्यावा लागेल. 18 रन्स झालेत. आता बॉलिंग मार्कवर सज्जाला तिसऱ्या ओव्हरसाठी विकास. आपल्या टीमचा जर विकास करायचा असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकास आलाय. स्ट्रायकिंगला बॅटर नेताजी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर. नॉन स्ट्रायक एंडला बबलू. हो 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 बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट. हे शेवटचा षटक आहे. सामना 3 ओव्हरचा आहे. धावसंख्या 18. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातील पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. वो बॉल सोडलाय. लेफ्ट केलाय. दोन्ही बॉल डॉट. आदरणीय रोहित खोतसर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नेक्स्ट मॅचचा शिवसंघर्ष स्पोर्ट्स कराळे आणि खरेश्वर 11 चिंचवडी आयोजकाच्या भूमिकेने आता शिवसंघर्ष स्पोर्ट्स कराळे हो चांगला फटका. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या आता झाली आहे 20. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो बॅट लिफ्टिंग शॉट खेळायचा होता इथे. पंचाचा निर्णय वाईट बॉल आणि 1 बाउन्स वरती ओव्हर सूचना केली आणि धावसंख्या आता झाली आहे 21. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता 22. एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे तर मॅच मध्ये येऊ शकते. योद्धा 11 पनुप्रे धावा झाल्यात 22. अलंद कार्पेटने बॉल जातोय डीप मध्ये. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहे तिथे. थ्रो केलाय आणि रनआउटची संधी आणि पंच निर्णय कळवायचा आहे. फलंदाज बाद. एकच धावा इथे मिळेल आणि टीमची धावसंख्या आता झाली आहे 23. शेवटचा बॉल शिल्लक आहे त्यामुळे थोडंसं रनर. ओके 23 धावा. फुल टॉस. बॉल हवेत. हो कॅच ड्रॉप झाली आहे आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि धावसंख्या आता झाली आहे 25 आणि 26चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलंय ते योद्धा 11 पनुप्रे या टीमने सुमेधा 11 वाकुटे या टीमच्या समोर. नुकताच टॉस संपन्न झालाय शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे विरुद्ध खरेश्वर 11 चिंचवडी या 2 टीम दरम्यान आणि टॉस जिंकला इथे खरेश्वर 11 चिंचवडी या टीमने. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे.
खरेश्वर 11 चिंचवडे आपला निर्णय सांगायचा आहे. खरेश्वर 11 चिंचेवाडी आपला निर्णय कळवायचा आहे. गणेश शेळके आपण पंचांची भूमिका निभावायची आहे. सन्मान घेतोय. या स्पर्धेचे जे पाणी सौजन्य केले आहेत, पाणी हेच जीवन, आदरणीय श्री गणेश शेटके साहेब आज पंचांची भूमिका ते निभावत आहेत. खरंच त्यांचं मनापासून कौतुक आहे. सव्वीसचं टार्गेट. मॅच स्टार्ट करायची आहे. सलामी जोडी मैदानात. सुमेधा 11 वाकुटे या टीमचं. स्ट्रायकिंगला दीपक, नॉन स्ट्रायकिंगला विकास. पहिला बॉल बबलू. पहिल्या बॉल बॅकफूट पंच केलाय. फील्डर आहे तिथे. तो असं प्लंबिंग एक धावाने खातं ओपन केलंय. 26चं टार्गेट या मॅच मध्ये. 18-26 असं करायचं आहे. पहिल्याच बरोबर सिंगल घेतली आहे. आता स्ट्रायकिंगला विकास. 26चं टार्गेट या मॅच मध्ये. बबलू तयार सेकंड बॉल टाकण्यासाठी. हो चांगला बॉल रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय विकेटच्या मागे. टिकलर झोन मध्ये एका धाव्यासाठी. टीमची धावसंख्या 2. दोन धावा झाल्यात. डाऊन द लेग. लेग स्टंपचे बॉल बाहेर आहे. पंचाचा निर्णय वाईट बॉल. धावसंख्या 3. तीन धावा स्कोरबोर्डवर. 26चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 3 धावा झाल्यात आणि
बबलू बॉलिंग मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी व चांगला फटका कट केलाय बॉल चाललाय अगदी गलीच्या रिझन मध्ये टिकलर झोन मध्ये एका धाव्यासाठी टीमची धावसंख्या 4 4 धावसंख्या झाली आहे पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे हो हो चांगला बॉल पायावर लागलाय बॉल इथे थोडस स्कीट झालेत 2 धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न परंतु नाही 2 धावा समाधान मानलाय टीमची धावसंख्या आता झाली आहे 6 ऑन बोर्ड पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे 6 धावा झाल्यात 32 धावांचं टार्गेट माफ करा 26 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. अजूनही 20 धावांची गरज बबलू पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर 26चं टार्गेट आहे या मॅच मध्ये व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेग 1 धावा कंप्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्यात आहेत धावसंख्या आता झाली आहे टीमची 8 26चं टार्गेट अजूनही 18 धावांची गरज या मॅच मध्ये आदरणीय नरेश कराळ सर त्यानंतर राहुल नायकवडी आदरणीय विशाल सावंत आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हायचंय 8 धावा झाल्यात पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे अजूनही 18 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये हो चांगला फटका ताकद पूर्णपणे झोकली होती आणि हो सोपा झेल इथे सोडलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर आला इथे चौकार धावसंख्या आता झाली आहे 12 पहिलं षटक इथे संपलंय कॅच किती महत्वाची होती भावा तर येणारा काळच सांगेल आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज या मॅच मध्ये आता प्रति ओव्हर मध्ये 7 धावा करायची आहेत काय सामना रंगलाय बारा धावा झाल्यात पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय आता येणारे 12 चेंडू आहेत 14 धावांची गरज मॅच रंगतदार स्थितीमध्ये अजूनही दोलायमान अवस्थेमध्ये सामना आहे या बॉलने कुठेतरी मॅच मध्ये आणलंय 12 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज नरेश कराळ सर त्यानंतर राहुल नायकवडी आदरणीय विशाल सावंत सर आपणास विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हायचंय चं टार्गेट मान्यवरांचं इथे आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम 12 धावा झाल्यात आता बॉलिंग मार्कवर सज्ज झाला सेकंड ओव्हरसाठी नेताजी व दिशा दिली आहे बॉल चाललाय डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे 1 धावा कंप्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केला तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट केल्यात धावसंख्या आता झाली आहे 15 आता बॉल टू रन्स इक्वेशन 11 चेंडू 11 धावांची गरज या मॅच मध्ये आता मॅच मध्ये आलाय सुमेधा 11 वाकुटे हा संघ
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 15 धावसंख्या झाली आहे. 10 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये. हे 4 चेंडू निर्णायक आहेत दुसऱ्या ओव्हर मधील. नेताजी व चांगला बॉल पायावर लागलाय आणि रन्स घेतली आहे. सिंगल. धावसंख्या 16 झाली आहे. अजूनही 10 धावांची गरज या मॅच मध्ये. हलक्या हाताने खेळला इथे. डबल रन्स. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या. धावसंख्या आता झाले 18 धावा. अजूनही 8 धावांची गरज या मॅच मध्ये. आठ बॉल 8 धावांची गरज. बॉल 2 रन्स धावा करायचे आहेत. मॅच सोपी झाली आहे बॅटिंग कराय संघासाठी. दीपक तयार. दीपक आणि विकास सलामी जोडी खेळतायत. हो दिशा दिली आहे. बॉल बॅकफूट पंच. बॉल चला डीप मध्ये. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या झाली या 2 धावांनी 20-20. शेवटचा बॉल शिल्लक आहे अजूनही दुसऱ्या ओव्हर मधील. 7 बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत. व बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केलाय आणि सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाले 21. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज या मॅच मध्ये. रंगतदार सामना. कोणीर गोलंदाज की हे धावा डिपेंड करेल. दुर्दम्य इच्छाशक्तीचा कस लागेल खऱ्या अर्थी गोलंदाजचा. कोणता गोलंदाज येईल. सहा बॉल मध्ये 5 धावा करायच्या आहेत. सुमेधा 11 वाकुटे या टीमला आणि दुसऱ्या बाजूला 5 धावा रोखायचे आहेत. योद्धा 11 पणुब्रे या टीमला. नावातच योद्धा आणि योद्ध्याप्रमाणे लढावं लागेल. हे लढाव्या योद्धा आहेत. फिल्डिंग करणारा संघ. 6 बॉल मध्ये 5 धावा. आता बॉलिंग मार्कवर सज्जला रावजी. तिसऱ्या ओव्हरसाठी पहिला बॉल 40+ हा लेजंड खेळाडू आहे. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. रावजी पहिला बॉल. पहिला बॉल पुढे खेळलाय. गॅप भरपूर आहे. 1 बाउन्स कलेक्ट केलाय आणि बॉल चांगला क्षेत्ररक्षण केलंय. दुसरा धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. धावसंख्या आता झाली आहे 23-23. 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज. रावजी बॉलिंग मार्कवर. चांगली बॅटिंग करतोय दीपक. डाऊन द लेग. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या आता झाली 24-24. 2 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 चेंडू शिल्लक आहेत. व चांगला फटका. बॅकफूट पंच केलाय. फिल्डर धावतोय. भरपूर चेस आणि बॉल चाललाय अखेर सीमारेषे बाहेर आणि हा सामना फिनिश झालाय. हा सामना जिंकलाय अर्थातच सुमेधा 11 वाकुटे खुर्द या टीमने आणि या सामन्याचा हिरो ठरतोय अर्थातच मिस्टर दीपक.